मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या मम्मीच्या ब्लॉग मध्ये. बघा मम्मी किती दिवसानंतर भाकरी थापते चुलीवर भाकरी थापायची चालू आहे. लय लय म्हणजे लय भाजते, लय चटके लागत आहेत. असे नुसते हाताला चटके लागत होते. आणि माझ्या भाकरी बघा, माय न्यू ब्लॉगच्या भाकरी, चुलीवरच्या भाकरी ओके मध्ये आमची चुलीवरच्या भाकरी. काय चालू आहे तुमचं? त्यांचं काय चालू आहे? काय चालू आहे त्यांचं? ए उघड, साडताच थोडी नाटकं होती तर उघड. ए 8 वाजून असे अत्याचार नाही करा. ए पोरा, हे बघा अत्याचार करतोय. अयो एकदम भाजला. आका काढ वरती. किती भाकरी करायची काका? 3 भाकरी. यो नांगडा आहे नांगडा. चल आज वर चढ. बाहेर आहे. ए पोरा, काय करायचे का वर जायची? हे बघा उलटी काम. उलट्या कामाचं, उलट्या खोपडीचं म्हणून त्याला. एस्थेटिक मध्ये काढ. एस्थेटिक मध्ये काढ. अगो बाय बाय बाय. अरे कोणा जाऊ वरती? अगो बाय. आता आम्ही चाललोय कुठं तर सांगते आहे, व्हिडिओ कंटिन्यू करा. आता स्वयंपाक वगैरे झालं, आंघोळ वगैरे झाले, जेवण वगैरे झाले. 5 किलो दळण नीट केलं गव्हाचं आणि जेवण वगैरे केलं. माझ्या आईने मुग धुतले होते, ते वाळू घातले टेरेसवरती. हे आवाज येतो कसा किर्र आवाज येतोय. आता आम्ही चाललो तो शेतात. हे बघा सगळं शेतच शेत आहे. इथं गाया म्हशी बांधलेल्या आहेत शेजारी. आमच्या शेजाऱ्यांच्या म्हशी गाय आहेत. दम लागला, दम अक्षरशः. ऊन तर एवढं पडतंय. पण आम्ही चाललोय शेंगाला, भुईमुगांच्या शेंगाला चाललोय. माझी आई, माझ्या भावाची लेकरं, मी, माझे 2 पोरं गेले तिकडे हॉटेलला माझ्या भावासोबत, माझ्या भावाच्या हॉटेलला. आणि आम्ही चाललो बघा, हॉरर मूवी सारखं आहे का नाही, सुर करतंय. आणि कुणीच नाही इकडे. एखादा माणूस, नवीन माणूस जर आला ना, इतकं भिवून पळण ना. असला आवाज आणि ते शांत आवाज आहे का, शांत थांबण आवाज आहे का, कसा आवाज येतोय. इकडे बघा हिरवगार आहे सगळं वातावरण. इथं कडीपत्त्याचं झाड आहे. दम तर एवढा लागलाय की बसच, लय दम लागलाय. तर आम्ही चाललोय शेतात शेंगा, भुईमुगाच्या शेंगा काढायला. अशा विकत लय महाग आहेत. 50 रुपयाला, 40 रुपये पावशेर, 50 रुपये म्हणजे 100 रुपये, 150 रुपये किलो आहे. इकडे जायचंय, लय महाग आहेत. त्याच्यामुळे आम्ही म्हणलं हाय ते तर चला शेंगा काढून येऊ आपण शेतातल्या खायला. हे चाललेत हळूहळू हळूहळू पाय मोजत. एक तर लेट झालाय आणि यांची नोकरी. हे काय हा, तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू करा. आम्ही आता जातोय शेतात. घे ना, डोक्यावर गार लागत. ऊन आहे एक तर मरणाचं. इकडे हिर आहे, तुमच्या शेजाऱ्यांची हिर. हिरवगार बगीचे त्यांचा सगळाच त्यांचाच. चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. भेटूया थोड्या वेळाने. आता जायचं आणि याला उपटायचे, शेंगा तोडायच्या. टाटा बाय बाय. चला तुमचा तर मंडळी बघा, शेंगाला आलो. सूर्या मावळा शेंगा तोडल्या. 1 गोणी, हे बघा 1 पाटी, 1 गोणी आणि 1 पाटी. तिकडे 1 गोणी तोडली. एवढ्या महिला मंडळ होत्या शेंगा तोडायला. ही माझी आई अजून तोडतीच. तिचं काय पोटाच भरणार शेंगा तोडू. आम्ही जातो. आणि असला मोठा साप होता त्या लिंबावर. लय मोठं भयानक साप होता, खतरनाक वाला साप होता. आका घेईन की. हे बघा मी पाटीभर शेंगा तोडल्या. तर एवढं रान उपटून तोडलं सगळं, ह्या आकडेची पासून त्या आकडेपर्यंत एवढं रान. आणि ती पिवळ्या कलरची गोणी दिसते ती भरून तोडलेली आहे. चला आता हे एवढे शेंगा तोडल्या. हे सगळे लोक शेंगा तोडायला आलेले. हे महिला मंडळ सगळे शेंगा तोडायला आलेले. तर
मी आज पक्की शेतकरी दिसते का नाही बघा. ही माझी शेंगाची गोणी एवढा मी तोडल्या आता. आणि इकडे शेंगाच्या वाटप चालू आहे. वाटण्या अशा शेंगा तोडल्या ना अशा वाटून भेटतात. हे अशा शेंगा तोडल्या ना अशा वाटून भेटतात. कळू द्या लोकांना बी असे वाटे करतात. दिसते टाकू मी याच्यात असे ब्लॉगिंग व्हिडिओ. ही पाठी बरं आता प्युअर शेतकरी दिसायला लागले. फर्स्ट व्हिडिओ माझा शेतातला. हे आमच्या वहिनीबाई दिसते का नाही शेतकरी. अंगात शर्ट कपलाची टिकली पडली सगळी घामानी पुसू ऊन तर एवढं होतं भयानक. सूर्य मावळायला चाललाय आता. सूर्यनारायण बाप्पा चालले मावळायला. आम्ही आता घेतो शेंगा वाटून. आमचे पोरं पण आलते शेंगा तोड लागायला. तर मग आम्ही घेतो वाटून. तोपर्यंत टाटा बाय बाय दादू. तर मंडळी आता आम्ही शेंगा वाटून घेतल्या. आता आम्ही निघलोय गावाकडे म्हणजे घरी जायला निघलोय. आणि अजून आम्हाला 10 मिनटं लागतील जायला घरी. 10-15 मिनटं चलत लांब चलत जावं लागतं. इकडे जास्त म्हणजे गाड्या बिड्या येत नाहीत. हे बघा गाव दिसतंय का. मग तुम्हाला दाखवते. हे बघा गाव एवढं लांब गाव आहे. आणि रस्ता हे रस्ता करायचा आहे पण आत्ताच नाही नंतर ना. आम्ही चाललो आहे आता चलत गावाकडे. मग आई येते हळूहळू टुकू. आणि शेंगाची गोणी आणि शेंगावली माझी भाऊजाई. आणि माझा बघा प्युअर शेतकरी दिसायला लागले. अवतार तर पका पाडदागच झाला माझा. कपाळाला टिकली नाही काय नाही. घामानी दिवस तोंड पुसू टिकली पळून गेली. आता घरी गेलं तोंड हात पाय धुवायचं फ्रेश व्हायचं आणि चाय प्यायचा कोरा. दुधाचा चाय नाही भेटत तिथं म्हणजे दूधच नाही भेटत. लोकांच्या म्हशी आम्ही आलं कीच आटत्यात बघा दरवेळेस बरं का. आम्ही आलं कीच म्हशी आटत्यात काय भानगडी काय माहिती. होय वहिनी. गेल्या वर्षी भागवताची त्यांची म्हैस आम्ही आले कीच आटली होती. हे वर्षी बी भेटतच नाही. ती एक टायमावरच आली म्हणलं आदित्य काल. आम्ही आलं कीच म्हशी आटत्यात म्हणजे इथं दूधच भेटत नाही चहा प्यायला. साधी बळबळ आहे का. तर चला आम्ही जातोय आता घरी टुकू. चलत व्हिडिओ बोलायचं म्हणल्यावर चलायचं म्हणल्यावर दम लागतो. मला जास्त बोलायला जमत नाही. तर व्हिडिओ घरी गेलो बघू आता कसं आहे गाय ती. आग चालली हाताची माझ्या बघा कसं झालंय. आग चालली हाताची. बाय.